आणि थेट जाऊयात अजिंक्य धायगुडे सध्या आपल्या संपर्कात आहेत आमचे प्रतिनिधी। अजिंक्य, राहुल गांधी ज्या हॉटेलमध्ये येणार आहेत त्या हॉटेलमध्ये सध्या कसं वातावरण आहे? मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे का? काय सध्याची तिथली परिस्थिती आहे? तन्मय, राहुल गांधी काही वेळापूर्वीच पुणे विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणाहून ज्या ठिकाणी कार्यक्रम छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे त्याच्या शेजारीच एक हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये राहुल गांधी जवळपास अर्धा तास थांबणार आहेत। त्या हॉटेल बाहेरची मी ही दृश्य दाखवतोय। मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्ता ज्या आहेत त्या या ठिकाणी जमलेल्या आहेत राहुल गांधींच्या स्वागतासाठी। खरं तर रात्री जो CEOP मध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा जो राडा झाला त्यानंतर पोलीस आता अलर्टवर आहेत आणि तगडा बंदोबस्त जो आहे तो राहुल गांधींच्या या दौऱ्यादरम्यान लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत। मात्र राहुल गांधींचा फोटो असलेले टी-शर्ट्स घालून या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या मोठ्या संख्येने आलेल्या आहेत आणि राहुल गांधींची वाट पाहत आहेत। राहुल गांधींचे स्वागत करण्यासाठी या सगळ्या महिला या ठिकाणी थांबलेल्या आहेत आणि अगदी काही वेळात या हॉटेलमध्ये राहुल गांधी दाखल होतील। त्यानंतर काँग्रेसचे जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्यासोबत बैठक देखील आहे या ठिकाणी राहुल गांधींची आणि जो रात्री राडा झालेला आहे, जो काही प्रकार झालेला आहे या सगळ्या प्रकाराची माहिती राहुल गांधी घेणार आहेत आणि यानंतर छात्रों की गूंज जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम स्थळाशेजारी ठिकाणी पोहोचतील। माझ्यासोबत ज्या महिला आहेत राहुल गांधींच्या स्वागतासाठी थांबलेल्या आहेत त्या महिलांशी मी बोलणार आहे। ताई, थोड्याच वेळात राहुल गांधी या ठिकाणी दाखल होत आहेत। तुम्ही स्वागतासाठी असे पोस्टर हातात घेऊन थांबलेला आहात। राहुलजी आता थोड्याच वेळात छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये दाखल होत आहेत। त्यांच्या स्वागतासाठी महिला प्रदेशच्या ज्या काही पदाधिकारी आहेत ह्या सगळ्या पदाधिकारी इकडे थांबलेल्या आहेत आणि काल झालेली जी घटना आहे ह्याचा पण आढावा राहुलजी घेणार आहेत। जे COP मध्ये जे काय प्रकरण झालं त्या संदर्भात पण आढावा घेणार आहेत। राहुल गांधींच्या स्वागतासाठी थांबलं, हे पोस्टर हातात घेतलेत, नेमके काय पोस्टर? हे ॲक्च्युली अमित शहा जवाब दो, देशाचं महान राजकीय नेतृत्व, एक सामाजिक नेतृत्व जे विद्यार्थ्यांसाठी आज या ठिकाणी लढा देत आहे असे आमचे आदरणीय राहुल गांधी जे आज पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये येत आहे। हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे। हे असं हे ते महाराष्ट्र आहे जे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी पुकारलं आणि सर्वांना न्यायाची भूमिका या ठिकाणी दिली आणि मुळात म्हणजे आज पुण्यामध्ये माता सावित्रीबाईच्या नेतृत्वामध्ये आज आम्हाला या देशभरामध्ये शिक्षण मिळतं आणि आज राहुल गांधीजी या ठिकाणी त्या महिला विद्यार्थ्यांसोबत आज संवाद साधणार आहे। हे आमच्यासाठी खूप म्हणजे अभिमानाची बाब आहे आणि आतुरतेने आम्ही सर्व महिला या ठिकाणी वाट बघतोय राहुल गांधीजींच्या स्वागताची। नक्कीच, आपण जर पाहिलं तर या महिला सांगतायत की आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत राहुल गांधी यांच्या आगमनाची। अगदी काही वेळात जवळपास विमानतळावरून निघल्यापासून 15 मिनिटाचं हे सगळं अंतर आहे। या अंतरात हॉटेल आहे आणि इथून अगदी काही हाकेच्या अंतरावर जो मुख्य कार्यक्रम राहुल गांधींचा होणार आहे तो मुख्य कार्यक्रम स्थळ आहे। खरं तर ज्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवर रात्री पुणे पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलेला आहे त्या कार्यकर्त्यांची देखील राहुल गांधी सध्या भेट घेणार असल्याचं समजते आणि आत्ता जर आपण पाहिलं तर जी मुवमेंट असते ते देखील सुरू झालेली आहे। राहुल गांधींची वाहनं, राहुल गांधींच्या कॉन्वॉयच्या समोरची जी वाहनं आहेत ती वाहनं देखील आता या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जातो। या ठिकाणी मोठी गर्दी होऊ नये यासाठी देखील पोलिसांकडून काळजी घेतली जाते, कारण की राहुल गांधींना भेटण्यासाठी अनेक नेते असतील, पदाधिकारी असतील जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत आहेत आणि सगळ्यांनाच या ठिकाणी राहुल गांधींना भेटणं शक्य होणार नाहीये। त्यामुळे ज्यांच्याकडे पासेस आहेत, ज्यांना निमंत्रित आहेत या ठिकाणी त्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे। बाकीच्या लोकांना कार्यक्रम स्थळी जा असं पोलीस सध्या सांगत आहेत। महिला मोठ्या संख्येने विशेष करून या ठिकाणी राहुल गांधींच्या स्वागतासाठी जमलेल्या आहेत। जो रात्री COP मध्ये NSUI म्हणजे काँग्रेसची जी विद्यार्थी संघटना आहे आणि भाजपची जी विद्यार्थी संघटना आहे यामध्ये जो काही राडा झाला होता त्यामध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। सकाळपासूनच भाजपकडून आरोप केले जात आहेत की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आमच्या लोकांना मारहाण केली गेली, तर काँग्रेसकडून देखील प्रतिआरोप केला जातोय की आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे। आणि या सगळ्या प्रकारानंतर जे नेत्यांच्या सकाळपासून प्रतिक्रिया येत आहेत की आजचा कार्यक्रम अजिंक्य थोडंसं थांबवतो, पुन्हा एकदा येतो तुमच्याकडे। बाळासाहेब थोरातांची एक प्रतिक्रिया पाहूयात आणि मग तुमच्याकडनं अधिक माहिती जाणून घेतो। लेकिन यहाँ बीजेपी जो है वो वंदे मातरम का मुद्दा उठा रही है। उन्होंने CWC में ठीक है, वो डाइवर्ट कर रही है, कंडेम करने के लिए। नहीं, वो तो डाइवर्ट कर रही है। जो इश्यूज है उस पर से ध्यान भटकाने की प्रयास है उनका, बाकी कुछ नहीं है।
पुन्हा एकदा जोयात अजिंक्य थायगुडे अधिक माहिती देतात. अजिंक्य, किती वेळ लागणार आहे राहुल गांधींना पोहोचण्यासाठी आणि कशी तयारी करण्यात आली आहे? आपण जर पाहिलं तर पुण्यात पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे जो मुख्य कार्यक्रम पुण्यात ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी पावसापासून संरक्षण व्हावं अशी सगळी सुरक्षा व्यवस्था केलेली आहे आणि जे विद्यार्थी त्या ठिकाणी येणार आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील सुरक्षित त्या ठिकाणी पोहोचता येईल याची देखील पुणे पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. काँग्रेसचे कार्यकर्ते देखील ही सगळी खबरदारी घेत आहेत आणि विमानतळापासून राहुल गांधी निघाल्यापासून अगदी आता काही वेळात जे आहेत ते या ठिकाणी हॉटेलमध्ये येतील. या हॉटेलमध्ये आल्यानंतर जे प्रमुख कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे त्यांना देखील ते भेटणार आहेत. विशेष करून सांगितलं जातं की जो रात्री सगळा जो प्रकार आपण पाहतोय की राहुल गांधींच्या ताफ्यातील जी वाहनं आहेत ती आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. अगदी काही वेळात आता राहुल गांधी जे आहेत ते काही क्षणात या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यापूर्वी राहुल गांधींच्या ताफ्यातील ज्या वाहनं आहेत जो कॉन्वॉय आहे तो देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि जे प्रमुख नेते राहुल गांधींना रिसीव्ह करण्यासाठी गेले होते ते नेत्यांची देखील वाहन या ठिकाणी दाखल झालेलं आहे. आणि आपण आता पाहतोय की राहुल गांधी जे आहेत ते पुण्यात दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींचा ताफा आल्यानंतर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते आणि राहुल गांधींच्या स्वागताच्या ह्या सगळ्या घोषणा दिल्या जात आहेत. हातात कार्यकर्त्यांनी पोस्टर घेतलेले आहेत. खरं तर पोलिसांकडून या सगळ्या कार्यकर्त्यांना मागेच थांबवलं जातं. आता आपण पाहतोय राहुल गांधी वाहनातून खाली उतरलेले आहेत आणि आतमध्ये जे कार्यकर्ते राहुल गांधींच्या स्वागतासाठी थांबलेले आहेत त्यांना राहुल गांधी भेटत आहेत. खरं तर मोठा कार्यक्रम आज काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेला आहे आणि थेट राहुल गांधी आता पुण्यातील ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे त्याच्या शेजारी जे हॉटेल आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींचं स्वागत केलं जातं आणि सगळ्यांशी हस्तांदोलन करत राहुल गांधी जे आहेत ते हॉटेलमध्ये सुरू आहेत आणि एका बाजूला युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत केलं जाते तर दुसऱ्या बाजूला ज्या महिला कार्यकर्ता या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात राहुल गांधींच्या समर्थनात या ठिकाणी घोषणाबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि आपण ही थेट दृश्य पाहतोय की राहुल गांधी आता हॉटेलमध्ये गेलेले आहेत. जवळपास अर्धा तास या ठिकाणी राहुल गांधी थांबतील. प्रमुख कार्यकर्ते नेते आणि पदाधिकारी यांच्याशी ते संवाद साधतील. पुणे शहरातील राजकीय परिस्थिती असेल किंवा एकूणच महाराष्ट्रातील मातब्बर काँग्रेसचे नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि महाराष्ट्रातील राजकीय स्थितीची माहिती राहुल गांधींकडून घेतली जाणार आहे. त्याचबरोबर जंतर मंतरवर जे आंदोलन झालं होतं त्याच्यानंतर राज्यातील एकूण परिस्थिती काय आहे, कारण की सर्वच राजकीय पक्षांनी आपण पाहिलं तर जेनजींकडे फोकस केलेला आहे. जेनजींना आपल्याकडे आकर्षित करण्याचा सर्वच राजकीय पक्षांचा सध्या प्रयत्न असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या दृष्टीने देखील राज्यातील जे प्रमुख नेते आहेत त्यांना देखील राहुल गांधी सूचना करणार असल्याचं आपल्याला सध्या समजते. आता राहुल गांधी हॉटेलमध्ये गेल्यानंतर प्रमुख जे मातब्बर राज्यातील काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्याशी जवळपास अर्धा तास चर्चा करणार आहेत. राज्यातील जी राजकीय परिस्थिती सध्या जी आहे त्याची सगळी माहिती घेणार आहेत. ज्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर रात्री गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांचे देखील राहुल गांधी सध्या भेट घेणार असल्याची माहिती समजते आणि ज्या क्षणाची हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते वाट पाहत होते तो क्षण आता पूर्ण झालेला आहे. राहुल गांधी थेट पुण्यात आलेले आहेत आणि आपण पाहतोय की जे नेते राहुल गांधींना भेटण्यासाठी थांबले होते ते नेते देखील हॉटेलमध्ये आतमध्ये जात आहेत आणि हॉटेलचं जे सभागृह आहे त्या ठिकाणी राहुल गांधी बसतील आणि सगळ्यांशी बोलणार देखील आहेत. या ठिकाणी ज्या महिला समर्थनात राहुल गांधींच्या घोषणाबाजी करत होते त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे. आपण वाट पाहत होता राहुल गांधींचं आगमन झालं. तुम्ही सगळे राहुल गांधींची आतुरतेने वाट पाहत होता. राहुल गांधी आता पुण्यात दाखल झालेत. कसा कार्यक्रम असणार आहे? या कार्यक्रमाचा आनंद वेगळाच असणार आहे कारण अनेक पुण्याच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या अनेक युवतींच्या मनात जो काही प्रश्न आहे इतक्या दिवसापासून
आणि ही आपल्या देशाची जी शिक्षण व्यवस्था ICU मध्ये गेलेली आहे, ही शिक्षण व्यवस्था, भाजपची ही शिक्षण व्यवस्था कुठेतरी आज राहुल गांधी उधळून लावणार आहेत आणि सगळ्या युवकांच्या युवतींच्या मनात इतका आनंद आणि दिलासा मिळणार आहेत. आणि राहुल गांधी जे काही आता मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहेत, त्यामुळे सगळे या महाराष्ट्राचे युवक आणि युवती ही इन्स्पायर होणार आहेत आणि त्यांच्या भविष्याचा प्रश्न कुठे ना कुठे मार्गी लागणार आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळे अख्खं पुणे शहर आनंदमय झालेलं आहे. थोड्याच वेळात राहुल गांधी कार्यक्रमस्थळी पोहोचतील. तुम्ही कधी पोहोचणार आहे कार्यक्रमस्थळी? आम्ही आता इथून पुढे कार्यक्रमाला जात आहोत आणि ऑलरेडी आम्ही 3 दिवस या कार्यक्रमासाठी आहोत. आणि मला या तुम्ही मुलाखती दरम्यान मुद्दाम सांगावंसं वाटत आहे की नीट पेपरचा जो विषय आहे तो सर्वात आधी राहुल गांधींनी उचलला होता. काँग्रेस पक्षाच्या युथ काँग्रेसने हा मुद्दा उचलून धरला होता. सातत्याने आंदोलन झाली होती. आज CJPने जरी आज केंद्रीय मंत्र्यांचा, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा जरी घेतलेला, म्हणजे CJP मुळे राजीनामा झाला की काँग्रेसमुळे राजीनामा झालेला आहे आणि राहुल गांधींनी त्यांना साथ दिलेली आहे. आणि या मुलाखती दरम्यान मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की दिल्लीला जे आंदोलन झालं, देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो. देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो. राहुल गांधी जैसा हो. हा प्रश्न संसदेमध्ये अतिशय कळकळीने मांडला होता. त्यामुळे या प्रश्नाची दखल सगळ्या माध्यमांनी, सगळ्या सामाजिक संस्थांनी आणि CJPने घेतली. त्यामुळे हा अवेअरनेस सगळं मुलांमध्ये, युवकांमध्ये हा खूप स्प्रेड झाला आहे, जागृत झाला आहे. आणि त्यामुळे सगळी तरुण पिढी जागृत झाली आहे. आणि हा जो आक्रोश आहे, हा आक्रोश कुठेतरी नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे, हेच या माध्यमातून सांगायचं. आपण नक्कीच पाहतोय की अमित शहा आणि नरेंद्र मोदी आपल्या पदाचा राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही कुठेही शांत राहणार नाही. आणि आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आता इथून पुढे आम्ही महाराष्ट्रामध्ये CMचा राजीनामा घेणार आहोत. कारण काल त्यांचं स्टेटमेंट होतं की हा जो कार्यक्रम आहे तो फक्त काँग्रेसच्या नेत्यांनी ज्यांनी कॉलेजेस काढलेत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे, पण तसं नाही आहे. अगदी राहुल गांधी आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते देखील तिथे जमलेले पाहायला मिळतात. पुण्यामध्ये मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. छात्रों की गूंज हा कार्यक्रम देखील थोड्याच वेळात सुरू होणार आहे.